तर मामाचे भोग्या होते तर अशी आली आणि पाठ पडली हा हिरा आहे हला सर्व नागपूर जे जिल्हे असतील त्यांचा आहे पण तुका म्हणे गाजे वैकुंठात किसनाचा सोहळा आहे ठला ठला संत भेटतात का सफेदान होते गोविंद भेटे पण साधू न भेटे भाग्यावे आपलं भाग्य उजळलं भाजी उजळले भाग्य आता खातो आमचा पंढरनाथ देतो आपण जे नारायण महाराज कुठे हा बरोबर आहे ना महाराज कुठे तुम्ही घरी राहिले तर बाई देते का काही नाराज देता पैसे नाही आणि कसे पैसे करू महाराज आपले भजे भेटतात का दिवस निघता आज मी यायला वाले भजे खाल्ले होती 200 फराळ झालं तर सांगा बरं त्याचा कुठं झालं का निघाले पोरं बरे आहेत लहान लहान नाही तर आम्हाला माणूस मागायला तुम्हाला भजे भेटतात चला होतो मी मुक्ता पहिले माधुगिरी मागून चिंबळी गाव हे आळंदीला चिंबळी गाव बोलले माहीत आहे चिंबळीला माधुगिरी मागायला की नाही तर ते एका मारवाचं अन्नक्षेत्र होतं ते घोगऱ्या वाटत ठला बाबाचं होतं मग माधुगिरी टाईममध्ये चिंबळी 3 कोस जाणे 3 कोस येणे उशीर होय मग सकाळून आपल्याला ते घोगऱ्या भेटत मग आनंद असे आता तर वाढ नाही बापा आता किती जेव्हा दिवसभर चढ पण एखादं धर आम्हाला मुक्ताबाईले कच्चे केलेलं फराळ असे या सगोबाच्या घरून ताक आणायचं आणि ते आता ताक भेटत नाही दूधही नाही भैया डेरीत नाही त्या डेरीला दाखवल्याच्या हला त्याला नेम कसा आहे नेम आहे जरूर आपण संतपर नापर कोणताही अभंग घेतो पा आज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे आता आपलं कुठे होतं जन्म तेव्हा आता बंदीसारे झाला कोणाला कुठे होते मा बाहेरचं दाखवण्याला तिथे हसला कोला ठरा विठला आता त्यांनी कवसाशी कळे मग बाळाशी मारे नाम मला काही चिंता करू देव येईल पोटाचे असे अग्निकूल नामले मला असे अग्निकूल सांगत असे की देव पोटाचे काय काही चिंता करू नका ठरा तो कवसा
जेवायला बसला तरी आठवा, काही काम करी आठवा, तरी पिसच लागलं. आता देवाचा जन्म होणार, वसुदेवकीला चिंता पडली. चिंता पडल्यानंतर देव येणार म्हणजे देवाचा अवतार झाला. कुठे? बंदीशाळेत. बंदीशाळेत झाल्यानंतर अवतार झाला. आठवा तो देऊ आधी हा असा जायला नारदाने इकून माफने ठलाव ठलाव नावाचा नारद बुवा कळी लावणार. अजूनही आपल्या बुवा लोकांची कळी लावणार आहे तर ठलाव ठलाव जन्म झाला. आता मग काय करा, एक टोपली घेतली आणि टोपली घेत निघाले. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मध्ये गोकुळाला माया पदरी घेते ठेवी मजा आणि त्याची ठेवून माई घेऊन ये ठलाव ठलाव निघाले. आता यमुना नदीला जास्त पूर होता. आता आपल्या मुक्ताबाई जास्त पूर आहे, त्याप्रमाणे निघाले. आणि निघाल्यानंतर काय करावं सांगितलं. 16,000 आणि भोगून ब्रह्मचारी असेल तर यमुना माळ वाढली. स्वतः गेले वाटली आणि गेले तर ठेवलं. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा जळका पडत किंवा एकी धावी एकी पुढे वाटे वाटी सुंदर मग ते माया घेऊन होती ना ते गुण निघाले. वसुदेव निघा पुराण यमुना पुरत होता. मग सांगितलं की 16,000 हा मंत्र होता. भोगून ब्रह्मचारी असेल तर यमुना वाटेल. याने सांगलं 16,000 खंड्या बरं अन्न खाऊन. आता आमच्या गाजो खिरपुरी आहे. आज बुंदी केली तर ते कमीत कमी 5 कोटोरे भरून तो हे असं टोपलं होऊन 5 टोपले खातात खिरपुरीचे ठलाव साखरेचं पोतं उतरतात. ते एवढंच नाही 7 क्विंटलची कापसाची गाडी असा खुंबा लावतात. ठलाव ठलाव काय किती होते तो 2 भाजी जेवला 3 भाजी तर बरं 1 भाजी आता ठेवत नाही बरोबर. हा
निघाले आणि ठेवलं तिथं. माया घेतली निघाले. कुकर आले. अडगळा होत्या सर्व उघडल्या. खिडक्या सर्व लोखंडाच्या अडगळ्या. ठेवलं तिथं. माया ठेवल्यानंतर आला मध्ये मारावया आला. कंस आल्यानंतर